महत्वाची अपडेट समोर येते। अद्वै हिरे यांचा जामीन फेटाळण्यात आलाय। मालेगाव जिल्हा कोर्टानं हा जामीन फेटाळलेला आहे। शिवसेना उपनेते अद्वै हिरे यांना दिलासा मिळत नसल्याचं या निमित्तानं आता समोर येत आहे। रेणुका सूतगिरणी कर्ज आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये त्यांचा जामीन आता फेटाळण्यात आलेला आहे। मालेगाव जिल्हा न्यायालयानं त्यांचा जामीन फेटाळला असून शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांना दिलासा मिळत नाहीये। चार्जशीट दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयातला जामीनचा अर्ज विड्रॉ केला आणि नवीन जामीन अर्ज या कोर्टात मालेगावतील सेशन कोर्टात त्यांनी नवीन जामीन अर्ज दाखल केला। त्याच्यानंतर पोलिसांचा जबाब कोर्टाने मागवला। बँकेतर्फे इंटरव्हेनर म्हणून मी हजर झालो आणि काल त्यांचे वकील होते अनंत जगताप यांनी सुमारे 2 तास युक्तिवाद केला। त्याच्यानंतर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला आणि बँकेतर्फे मी युक्तिवाद केला आणि मग कोर्टाने त्यांचा निर्णय काल आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर निर्णय आज राखून ठेवला होता आणि आज कोर्टाने सविस्तर ऑर्डर करून त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।